मित्रांनो, हिंद केसरी राजाला प्रथम पारितोषिक जिंकलं म्हणून सन 60 बैलगाड्यात एक भारी प्रतिकृती आहे. पुशेगावातील जे यात्रा कमिटीने हे सुंदर बक्षीस दिलेलं, हे कुठल्याही मालकासाठी अनमोल असणार. पण ही अनमोल असणारी गोष्ट एका व्यक्तीला हे म्हणजे आपण म्हणू एक अर्पण करणार आहेत, देणार आहेत. ती व्यक्ती विशेष काय माहितीये का? समजा काय जे युट्यूबर्स असतात ते वेगवेगळी बैलांना प्रमोट करतात, दाखवतात, पण काय लोक देतात त्यांना, काय मानधन देतात. पण बैलगाड्याच्या इतिहासात प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तेही पुशेगाव सारख्या एका युट्यूबरला देणं ही खूप मोठी गोष्ट आहे. युट्यूबर कुठला तुम्हाला लक्षात आलंच असेल. युट्यूबर आहेत आमचे मित्र धनाजी पिसाळ. मित्रांनो, जसं सांगितलं तसं ही एवढी चांगली प्रतिकृती देणार आहेत धनाजी पिसाळ यांना. कारण पाठीमागे तुम्ही राजा बघताय, राजा खूप वेळा दाखवला. तर मला ह्या सगळ्या टीमचं, घरणिकीच्या टीमचं कौतुक आहे. आपलं 1 नंबरचं पारितोषिकाचं जे स्मृतिचिन्ह आहे ते एका युट्यूबरला देतात. मित्रांनो, ही खूप मोठी गोष्ट आहे, यांचंही मोठं मन आहे. तर आजपासून बघताय ही जी प्रतिकृती आहे ही धनाजी पिसाळ यांच्याकडे असेल. त्याबद्दल तुमचं अभिनंदन. काय सांगाल तुम्ही? हे एवढं मोठं प्रतिकृती, ती पुष्यगावचं 1 नंबर तुम्हाला भेट म्हणून दिलं जाते. महत्वाची गोष्ट म्हणजे कसं, ह्याच्यापेक्षा जे राजा हिंद केसरी झाला आपला, त्या ह्याच्यात मला लय आनंद झाला. कारण कसं होतं, ज्यावेळेस राजाला आपण पहिल्यांदा सुरुवातीला दाखवला होता त्यावेळेस आपण राजाला सांगितलं होतं की वडकीच्या, मला वाटतं वडकीचा भारत केसरीचा एक प्रत्येक गटाला 2 व्हीलर होती. त्या तिथं राजा तेव्हा अंधारात होता. आपण काय म्हणलं राजाला, राजा तू ही काय पण कर, पण कमीत कमी एक 2 व्हीलर तर घेऊन दे. आणि त्या ह्याच्यात राजाने 4 नंबर केला. म्हणजे राजाला जेव्हा सांगितले ना त्यावेळेस राजाने 100% ती गोष्ट आणून दिलेली आहे. आणि कालच्या पुशेगावच्या अड्ड्याला पण आपण बोललो होतो, राजा तुला गोटा नाही त्याला राजाला, पण राजा जर तुला पुसेगावचा हिंद केसरी राजा तू झालास तर तुला सोशल मीडियात गोटा बांधून द्यायचा प्रयत्न करेल. त्यावेळेस पण ते कुठपर्यंत आले गोट्याचा? चालू आहे, प्रयत्न चालू आहे, मला प्रयत्न चालू आहे. हा, पण मी तुम्हाला कौतुक का करतो ह्या घरणिकीच्या टीमचं? असं देत नाही, कारण ही तुमच्यासाठी बहुमूल्यच गोष्ट आहे. बाबू शेट आहेत, तर काय सांगाल, ही बहुमूल्य अशी गोष्ट द्यावी का वाटलं ते युट्यूबरला? म्हणजे तुम्ही तर सगळी मालक असता, तुमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. का द्यायचं ठरलं की धनाजीला द्यावं? ही मोठी गोष्ट आहे, पण राजा वर येण्याचं कारण धनाजी भाऊ आहेत. कोण आपल्याला आलं नव्हतं, कोण किंमत देत नव्हतं. राजा पळत होता, पण असं काय अंधारातच. त्यांनी पहिल्यांदा मुलाखत राजे त्यांनी घेतली असं, त्यांच्यामुळे राजा एवढा आज मोठा झाला. नाही, पण तुमचं हे मानणं, ही परोपकाराची भावना असणं ही खूप मोठी आहे. ही बैलगाड्यात दिसत नाहीत. भरपूर लोक फक्त म्हणजे सोशल मीडियाचा वापर करत असतात आणि त्याला म्हणतात की व्ह्यूअरशिप भेटली म्हणून सोडून द्या. पण ती जाणीव ठेवणं ती खूप महत्वाचं आहे. कसं आहे, आपल्या बैलाची त्यांनी किंमत की म्हणजे त्याला वर आणलाय त्यांनी. आम्ही काय पळवायचं काम केलंय, पळून कोणाचा बैल उजेडात येत नाही. त्याला काहीतरी त्यांनी दावलं पाहिजे. राजा घरणिकेचा, आमचं गाव तर कोणाला माहित होतं का? त्यांनी पहिल्यांदा जाऊन दिले की घरणिकेचा राजा आहे. मग त्यांच्यासाठी काही राजाने 1 नंबर केलाय ते त्यांच्यासाठीच केलाय. आणि माझी एक विनंती आहे की त्यांचा चॅनल ही झालाय, मी त्याविषयी बोलणार आहे. 7 महाराष्ट्राची, तो चॅनल त्यांचा सेवागिरी महाराजा कृपेनं चालू हो. मी मित्रांनो, आता ह्या चॅनलवर व्हिडिओ करण्याचं कारण एवढा मोठा यांचा आहे. मला वाटतं किती 1,06,000 सबस्क्रायबर, 1,07,000 सबस्क्रायबर आहेत. दिवस रात्र मेहनत करून राजासारखी कितीतरी बैल त्यांनी उजेडात आणल्या, दिवस न खाता पिता प्रवास करणं. तर त्यांचा चॅनल हॅक झालाय. तर जसं सांगितलं, सेवागिरीच्या कृपेने येईल तो चॅनल, नक्की येईल. आणि धनाजी, काय सांगाल? हे गिफ्ट आता तुमच्याकडे राहणार, ही खूप मोठी गोष्ट आहे. तुमच्या आयुष्यात एवढं गिफ्ट मला वाटलं ना कोणी दिलं असेल. एक गोष्ट सांगतो की ही जी गिफ्ट आहे का नाही, जेव्हा याला मी बघेल ना तेव्हा राजाची म्हणजे कंटिन्यू झोपलो तरी राजाची मला आठवण येते पळताना वगैरे. म्हणजे ही जी गोष्ट आहे ना, राजानंच मला उजेडात आणलं एक प्रकारे. इतक्या लोकांमध्ये मी जरी राजाला उजेडात आणला तर राजाने 7 पटीने मला उजेडात आणलं. वा वा. आणि ही गोष्ट राजाने दिली. म्हणजे
राजामुळेच ही गोष्ट मला भेटली. आता त्यांची मानसिकता नाही बोलायची, कारण काय आहे, थोडं चॅनल हॅक झालं म्हणजे कितीतरी वर्षाची मेहनत आहे मित्रांनो, खूप दिवस लागतात. किती वर्ष झाले चॅनल चालू करून? 3 वर्ष झालं. 3 वर्ष चॅनल साठी वेळ देऊन 1 लाख सबस्क्राईब केलं आणि ती हॅक केलं जातं, चुकीचं आहे. पण असो, आपण सगळी जण प्रयत्न करून ह्यांचं चॅनल मिळवून देऊया आणि सेवागिरीच्या प्रार्थना करूया. तर मित्रांनो, ह्यांनी ही गाडी दिली त्याबद्दल स्वागत आहे. आणि धनाजी सारख्या म्हणजे युट्यूबरला तसं म्हटलं तर ह्यांना एवढं कारण आहे, ह्यांनी ही भावना समजून घेतली की ह्यांच्यामुळे आमचा बैल उजेडात आलाय. ही भावना बैलगाडी मालकांनी प्रत्येकानं जाणून घ्यावी आणि काय होईल ती मदत करावी, कारण शेवटी प्रत्येकाच्या सहकार्यानं ते एकमेकांचं चालत असतं. काय करता तुम्ही एकदा सांगा. फोटोग्राफर आहे मी. फोटोग्राफीत किती पैसे येतात? फोटोग्राफीत म्हणजे कसं होतं, आपण आता ऑफिस चालूच नसतं जास्त, म्हणजे बैलगाड्यात असलं की बंदच. बर. कधी ऑर्डर आलेले पण माहित होत नाही. नाही म्हणजे खूप स्ट्रगल असतो, असं काय नाही. पैसे भेटतात, पण किती भेटतात हे सगळ्यांना कॅल्क्युलेशन असतात. बैलगाड्या दाखवलं की येलो डॉलर भेटत असतो, त्यामुळे काय काय गोष्टी होतात. तर अशा पद्धतीनं एक चांगली प्रतिकृती दिलेली आहे धनाजी पिसाळ यांना. आणि घरनिकेची टीम आहे पूर्ण, त्यांचं या निमित्तानं धन्यवाद करतो. नमस्कार, मी बाबू माने घरनिके. सँडी भाऊ रात्रीपासून आमच्या घरी यायचं, 2 शब्द आमच्या इथे राहिल्याबद्दल त्यांना काय आनंद झाला हे त्यांच्याकडे मी जाणून घेतो. काय माहितीये का, तुम्हाला सांगतो, मी बैलगाड्या सगळ्या मालकांच्या घरी फिरत असतो, राहत असतो. तर मी म्हणेन परिस्थितीनं आपण म्हणू गरीब माणसं, पण मनानं श्रीमंत लोक आहे ती. आणि तुम्ही अनुभव घ्या, खरी श्रीमंत तीच आहे. आणि मी असं म्हणेन की म्हणजे त्यांनी हितला असल्यागतच घरच्या प्रमाणे आम्हाला वागवलं, नेहमीच वागवतात. आणि एका बैलामुळे, ह्या राजा ह्या नंदीमुळे आम्ही एकत्र आहे आणि एक नातेसंबंध तयार होतात. म्हणजे तुमचं खरंच त्या निमित्तानं मी म्हणजे नेहमी आभारी राहीन. तुम्ही कधी आला तरी चांगल्या पद्धतीचं तुम्ही जेवू घालता, त्याच्यानंतर चांगल्या पद्धतीनं सगळी लोक वागतात. आणि मी असं पुन्हा एकदा सांगेन, गरीब व्यक्ती ह्या श्रीमंत असतात. आणि हे उदाहरण बघायचं असेल तर घरनिकेला या. हो. मंडळी, आपण सर्वांना जो व्हिडिओ इतका वेळ बघितला, हा व्हिडिओ एक बैलगाडी क्षेत्रातील इतिहास म्हटला जाईल. कारण बैलगाडी क्षेत्रामध्ये आम्ही बघत असतो, एका ढालीसाठी, एका बक्षिसासाठी प्रत्येक बैलगाडी मालकाला वाटतं की पैसे मला नको, परंतु ढाल असावं, ढालीचा मान असावा, बक्षीस आपल्याला मिळावं, पैसे नसलं तरी चालतील, असं हे बैलगाडी क्षेत्र आहे. आणि या बैलगाडी क्षेत्रामध्ये सर्वात मोठा मान समजला जातो पुशेगावचं हिंद केसरी मैदान. आणि या हिंद केसरी मैदानाचं 1 नंबरचं बक्षीस घरनिकाच्या राजाने घेतलेलं होतं. आणि ती ट्रॉफी म्हणजे बैलजोड आणि बैलगाडी अशी ही ट्रॉफी होती. ती ट्रॉफी साधी सोधी नव्हती मित्रांनो. ती ट्रॉफी मिरवणूक ज्यावेळेस राजाची काढली होती, अख्ख्या ट्रॉलीमध्ये ती ट्रॉफी ठेवण्यात आली होती. एवढं मोठं ट्रॉफीचं बक्षीस आहे. आणि हे बक्षीस आम्हाला एक अभिमानाची गोष्ट आहे की माझ्यासारखा किंवा माझ्यासारखाच युट्यूब चॅनल असणारा नाद माझा साध महाराष्ट्राच्या या युट्यूब चॅनेलवाल्यांना त्यांना एक घरनिकीचा राजा त्यांना घडल्यापासून ते आता हिंद केसरी होस्तोर संपूर्ण व्हिडिओ त्यांचा टाकण्याचा त्यांना प्रयत्न केला. एक मालकाचं मोठं पण की त्यांना घरनिकीच्या राजाची ही ट्रॉफी मिळालेली धनाजी पिसाळ यांना देण्यात आली. मित्रांनो, खरोखर या राजाच्या मालकाचं मी मनापासून धन्यवाद देतो. माझ्या निसर्गाची ना चॅनेल तर्फे धन्यवाद देतो. बघा, बैलगाडी मालक 1-2 400 500 1000 2000 कुणी बी देतं, परंतु ह्यो हिंद केसरीचा मान डायरेक्ट युट्यूब वाल्याला दिला. हे मनापासून त्यांचं धन्यवाद देतो. आणि नाद माझा साध महाराष्ट्राचा हा चॅनेल ब्लॉक झालेला आहे. 1,06,000 सबस्क्रायबर धनाजीनं केलेलं होतं, परंतु हॅक झाला किंवा ब्लॉक झाला. कारण आपण सर्वसामान्य घरातली एवढं टेक्निकली गोष्ट आपल्याला माहित नाहीत. त्यांचा चॅनल हॅक झालेला आहे. त्यांना धनाजी पिसाळ व्लॉग म्हणून हा चॅनल चालू केलेला आहे. या भावाच्या आपल्या चॅनलला तुम्ही सगळ्यांना सबस्क्राईब करा, कारण प्रत्येकाची बैल उजेडात आणण्याचं त्यानं काम केलेलं आहे. तर नक्की 100% आपण न चुकता या चॅनलला सबस्क्राईब करा अशी विनंती करतो. थांबतो. जय जवान, जय किसान.